एका नवीन संस्थेचा उगम झाला. कळते, त्या संस्थेचं नाव आहे मॉनिटरी पॉलिसी कमिटी, मराठीमध्ये मौद्रिक धोरण समिती. मॉनिटरी पॉलिसी कमिटी याचा अर्थ आहे की आत्ताची मॉनिटरी पॉलिसी, मॉनिटरी पॉलिसी, आणि त्यात पण ह्याचं जर एकच महत्त्वाचं कार्य काय असेल ह्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीचं, तर ह्याचं महत्त्वाचं काम आहे टू डिसाइड पॉलिसी रेट. आणि मुलांना आत्ताचा पॉलिसी दर काय आहे, ऑनलाईन जे आहेत ओके त्यांनी सांगाले टू डिसाइड पॉलिसी रेट. आत्ताचा पॉलिसी रेट काय, ज्याची आत्तापर्यंत आपण चर्चा करत होतो तोच रेट आहे, तो म्हणजेच रेपो रेट. म्हणजे भारतामध्ये हे जे काय आता रेपो दर म्हणतोय आपण, तो किती असेल हे ठरवण्याचं काम कोण करतं, तर ह्याचं उत्तर आहे मौद्रिक धोरण समिती. काय वेगळं झालं, तर आधी जे फक्त RBIच्या हातात होतं त्यामध्ये आता दोघांचा रोल वाढला. आता या मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये 6 सदस्य असतात, 6 मेंबर्स. त्यातले काही RBI कडचे 3 मेंबर्स आहेत आणि गव्हर्नमेंटकडचे 3 मेंबर्स आहेत. याचा अर्थ काय की आता तुमचा रेपो रेट काय असेल हे एकटं RBI ठरवत नाही. ही जी RBI कडची 3 लोक आहेत ती कोण आहेत, एक स्वतः RBI गव्हर्नर, जे एक्स ऑफिशियो अध्यक्ष पण असतात, आणि म्हणजे ह्या समितीचे अध्यक्ष कोण, तर RBIचे गव्हर्नर. दुसरं RBIचे डेप्युटी गव्हर्नर. ओके, आपण रचना लक्षात घेतली नाही कारण आज आपल्याला वेळ नव्हता, आपण लेक्चरमध्ये ते निवांत पाहणारच आहोत. 4 डेप्युटी गव्हर्नर्स आहेत RBI कडे. त्यातल्या एका डेप्युटी गव्हर्नरचं कामच मॉनिटरी पॉलिसी कमिटी असतं. कळते, आणि लक्षात घ्या तिसरा व्यक्ती आहे तो आहे RBIचा ऑफिसर. अनेक वेळेला नियुक्त्या होतात ना वेगवेगळ्या परीक्षांच्या माध्यमातून, तर त्यातला एक सिनियर ऑफिसर ह्या समितीमध्ये असतो RBI कडून. मुलांना ही तिन्ही पण पदं एक्स ऑफिशियो आहेत. आय होप ज्यांनी पॉलिटीचा अभ्यास केलाय त्यांना हे एक्स ऑफिशियो म्हणजे काय कळते, पदसिद्ध सदस्य. याचा अर्थ काय आहे, पदसिद्ध म्हणजे जो कोणी तिकडे त्या पदावर आहे ओके तो इकडे आपोआप या समितीमध्ये येतो. कळते, म्हणजे एखादा व्यक्ती जोपर्यंत RBI गव्हर्नर आहे तोपर्यंत या समितीवर आहे. जो व्यक्ती तो डेप्युटी गव्हर्नर फॉर मॉनिटरी पॉलिसी आहे तो इथं मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये, एक RBI ऑफिसर फॉर मॉनिटरी पॉलिसी म्हणजे त्या पदावर जो व्यक्ती येईल तो इथे येणार. आपण हे उपराष्ट्रपती पदाबाबत बघतो बघा. उपराष्ट्रपती जोपर्यंत आहे तुम्ही तोपर्यंत राज्यसभेचे अध्यक्ष असता. ऑन द सेम लाईन्स ही तिघं एक्स ऑफिशियो आहेत. याचा एक्स ऑफिशियोचा अर्थ कळतोय तुम्हाला, पदसिद्ध म्हणजेच काय, ह्यांचा टेन्युअर नाही, ह्यांचा कार्यकाळ सांगितला जात नाही, कारण त्या पदावर जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत तुम्ही या समितीवर आहे. आणि इकडे 1, 2, 3 हे सगळे या क्षेत्रातले एक्सपर्ट्स असतील. आता ह्या एक्सपर्टची निवड कोण करणार आहे, तर केंद्र सरकार करणार आहे. कोण करणार आहे, केंद्र सरकार, सेंट्रल गव्हर्नमेंट. लक्षात घ्यायचं आहे तुम्ही की ह्या तिघांची निवड कशाच्या बेसिसवर केली जाते, तर त्याला म्हणतात की सिलेक्शन बेस्ट, म्हणजे सिलेक्शन कमिटी आहे, अपॉइंटमेंट कम सिलेक्शन बेस्ट कमिटी. ओके, ही कमिटी कोण हेड करतं, तर मोस्ट ऑफ द टाइम कॅबिनेट सेक्रेटरी, कॅबिनेट सचिव. आणि ह्याच्यामध्ये एक मेंबर म्हणून स्वतः RBI गव्हर्नर पण असतात. ठीक आहे, लक्षात घ्यायचं आहे बरं का रे. म्हणजे तुम्हाला जर कळत असेल तर की तिघजण कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते 6 जणांची, त्यामध्ये स्वतः RBI गव्हर्नर असतात. ते तिघांची नावं सांगतात, त्या तिघांची निवड सेंट्रल गव्हर्नमेंट करतं गव्हर्नमेंटकडून. याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे मुलांनो, की हे जे 3 एक्सपर्ट्स आहेत त्यांचा कार्यकाळ मात्र आहे 4 वर्ष, कारण ते एक्स ऑफिशियो नाही आहेत ना, काहीतरी कार्यकाळासाठी त्यांची निवड होते. ते किती कार्यकाळ आहे, 4 वर्ष. ओके, आता ह्या फॅक्ट्स आहेत बरं का रे. अनेक वेळेला MPSC UPSC मध्ये प्रिलिम्स बेस्ड आहेत. मला माहीत नाही, काही जणांना फॅक्ट्स आवडत असतात, काही जणांना फॅक्ट्स आवडत नसतात, पण शेवटी काय आहे, फॅक्ट्सशिवाय मजा पण नाही आहे, त्याशिवाय तुम्हाला कळत पण नाहीत गोष्टी. त्यामुळे थोडंसं लक्षात ठेवत. पण माझं मत आहे फॅक्ट्स लक्षात ठेवण्यापेक्षा त्याचा पर्पज, हेतू लक्षात घेतला की फॅक्ट्स आपोआप लक्षात राहतात. तर हे तिघं सदस्य ज्यांचा कार्यकाळ 4 वर्ष, टेन्युअर 4 इयर्स, आणि मग त्यांची पुनर्निवड होऊ शकते का, तर उत्तर आहे नो.
नो रिअपॉइंटमेंट, पुनर्निवड त्यांची होऊ शकत नाही. म्हणजे ते एकदाच ह्या समितीवर येऊ शकतात. किती काळासाठी? तर 4 वर्षासाठी. तर हे 6 जण आहेत. आता लक्षात घ्यायचं आहे बरं का, म्हणजे मला मुद्दा सांगायचा आहे की आधी जे निर्णय फक्त RBI घेत होतं ते आता फक्त RBI घेत नाही, तर गव्हर्नमेंट आणि RBI यांच्या संगनमतानं होतं. पण तुम्हाला कळतंय की याच्यामध्ये अप्पर हँड कुणाला असणार आहे? RBIला. कसा ते बघूयात आपण. तर या सगळ्या समितीबद्दल मी इथं पुस्तक थोडंसं काही गोष्टी. पहिलं की ही जी कमिटी आहे त्याच्या वर्षातनं किती मीटिंग्स व्हाव्यात असं सांगितलंय. पहिली गोष्ट हे लक्षात घ्यायला पाहिजे की ही जी कमिटी आहे की मॉनिटरी पॉलिसी कमिटी, मौद्रिक धोरण समिती, तर ह्या मौद्रिक धोरण समितीची स्थापना RBI ॲक्ट 1934 मध्ये योग्य तो बदल करून झालेली आहे. आता ज्या वेळेला तुम्ही सांगा, बरोबर आहे कार्तिक, पॉलिसी रेट म्हणजेच रेपो रेट. ओके, तर तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की RBI ॲक्ट 1934 कायद्यानुसार जर कमिटीची स्थापना झाली आहे म्हणजे या समितीची, याचा अर्थ काय होतोय? याचा अर्थ हा होतोय की ही समिती वैधानिक संस्था आहे, स्टॅच्युटरी बॉडी. तुम्हाला माहिती असेल हे की जर कॉन्स्टिट्यूशननुसार एखाद्या संस्थेची स्थापना होत असेल, ह्याला संवैधानिक म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल बॉडी म्हणतो आपण. जर कायद्यानुसार होत असेल तर त्याला स्टॅच्युटरी बॉडी म्हणतो आपण. आणि एखाद्या एक्झिक्युटिव्ह रिझोल्युशन, प्रेसिडेंट रिझोल्युशन, कॅबिनेट रिझोल्युशन ओके नुसार जर म्हणजे नुसार होत असेल ओके, तर मात्र त्याला काय म्हणतो आपण? तर त्याला आपण नॉन कॉन्स्टिट्यूशनल नॉन स्टॅच्युटरी बॉडी म्हणतो. तर या प्रकारे ही स्टॅच्युटरी बॉडी होते, हे लक्षात घ्या. तर याच्या मीटिंग्स ॲटलिस्ट किती मीटिंग झाल्या पाहिजेत? तर ॲटलिस्ट 4 मीटिंग्स अ इयर. एका वर्षामध्ये किमान किती मीटिंग झाल्या पाहिजेत म्हणून सांगितलंय? 4 मीटिंग झाल्या पाहिजेत. याचा अर्थ असा नाही बरं का की क्वार्टरली म्हणजेच काय 3 महिन्याला एक. आणि कल आपण काय विचार करतो 12/4 3 असं नाहीये. त्यांनी काय सांगितलं? किमान 3. त्याच्यामधलं डिस्टन्स सांगितलं काय एवढ्या महिन्याचा सवय नाही. मग आत्ता कशी आहे? तर आत्ता म्हटलं जातं मुलांना बाय मंथली आहे. बाय मंथली म्हणजेच काय? द्वैमासिक, प्रत्येक 2 महिन्यांनी होते. तुम्हाला लक्षात येत असेल बघा की म्हणजे मागची जून ओके, एप्रिल ओके, अशी 2-2 महिन्यांनी, आता ऑगस्ट, अशा प्रत्येकाला ती मीटिंग होते. आणि त्यावेळी ठरवलं जातं, काय ठरवलं जातं? रेपो रेट वाढणार, कमी होणार का तेवढाच राहणार. ओके. तिसरा मुद्दा आहे की एखाद्या वेळेचा जो निर्णय आहे की रेपो रेट वाढवायचा का कमी करायचा का तेवढाच ठेवायचा, हा कसा घेतला जातो? तर ह्याचं उत्तर आहे बाय मेजॉरिटी. बाय सिंपल मेजॉरिटी. कसं? तर जेवढे उपस्थित आहेत त्यांच्यापैकी सिंपल मेजॉरिटी, बहुमताने. पण ह्याच्यात एक अट आहे. काय अट आहे? की ह्या मीटिंगला ह्या 6 जणांपैकी किती जण उपस्थित पाहिजेत? 4 जण. किती उपस्थित पाहिजेत? 4 जण. त्यात पण एक अट आहे की ॲटलिस्ट किमान दोघांपैकी एक तरी पाहिजे. कोण? एकतर गव्हर्नर किंवा डेप्युटी गव्हर्नर. कारण नियमानुसार अध्यक्ष कोण असतं? तर RBI गव्हर्नर हे मौद्रिक धोरण समितीचे अध्यक्ष असतात. त्यांच्या अनुपस्थितीत काही कारणामुळं डेप्युटी गव्हर्नर हे असतात. तर लक्षात घ्यायचं आहे बरं का तुम्ही, जर दोघंही नसतील तर ती मीटिंग होणार नाही. कोरम म्हणतात त्याला. कळते की हे लोक असतील, एवढी लोक असतील तरच तुमची मीटिंग होते अथवा मीटिंग होत नाही. तर कोरम आहे गव्हर्नर और डेप्युटी गव्हर्नर. हे असल्याशिवाय तर 4 जण पाहिजेत. मग आहे की समजा इन केस ऑफ इक्वल वोट्स. काय झालं इन केस ऑफ इक्वल वोट्स? म्हणजे काय? 6 जण आहेत आणि 3-3 मतं झाली. ओके, 4 जण आहेत आणि 2-2 मतं झाली, हिकंड 2 तिकंड 2. तर निर्णय कसा घ्यायचा? तर या केसमध्ये काय सांगितलंय मुलांनो? द चेअरमॅन हॅज कास्टिंग वोट. एक अतिरिक्त मताचा अधिकार कुणाला आहे? चेअरमॅनला. चेअरमॅन मुलांनो कोण असू शकते? RBI गव्हर्नर. आणि RBI गव्हर्नर नसतील तर कोण असू शकते? डेप्युटी गव्हर्नर. कळते? तर ते एक्स्ट्रा मत टाकू शकतात. मुलांनो ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांना कळत असेल, तिकडे पार्लमेंटमध्ये पण जर असं कधी झालं लोकसभेमध्ये की एखादं मतदान झालं आणि विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांची समसमान मतं पडली, तर फायनल निर्णय कोणाकडे असतो? सभापती. ओके, म्हणजे लोकसभेचे सभापती. आता लक्षात घ्यायचं आहे की ते अध्यक्ष त्यावेळी निर्णय घेतात त्यावेळी त्यांनी आधी मतदान केलेलं असतं का? तर उत्तर आहे त्यांनी आधी मतदान केलेलं नसतं.
कळते. पण इथं असं नाही आहे. इथं हा RBI गव्हर्नर किंवा जो कोणी आहे तो आधी पण मतदान करतो आणि हे मतदान होऊन जर इक्वल झालं तर त्याच्याकडे एक्स्ट्रा आहे मत. हा फरक आहे, ह्यातला लक्षात घ्या. पण अशा पद्धतीनं म्हणजे तुम्हाला कळते की RBI गव्हर्नर किंवा RBI हे या कमिटीसाठी का तयार झाले असतील, कारण त्यांना माहिती आहे की जरी ही कमिटी स्थापन झाली तरी ह्याच्यामध्ये अप्पर हँड अजूनही कोणाचा आहे, RBIचा आहे. कळते. तर लक्षात घ्यायचं आहे की अशा पद्धतीनं निर्णय होतात. आता तुम्हाला वाटतं असेल की मग कोणीही कसाही निर्णय देत असेल की नाही. ही 6ही लोक जी मीटिंगला असतात आणि त्यांचं मत मांडतात तर त्यांना रिटन ओपिनियन द्यावं लागतं की त्यांनी ते मतदान का केलं. कळते. कारण लक्षात घ्यायचं आहे की RBI इज अकाउंटेबल, म्हणजेच मॉनिटरी पॉलिसी इज इनडायरेक्टली अकाउंटेबल टू पार्लमेंट. संसद त्यांना प्रश्न विचारू शकते की अजून जर इन्फ्लेशन त्या टार्गेटमध्ये म्हणजे 2 ते 6% जर नाही राहिलं तर ते का नाही राहिलं. त्यामुळे तुम्हाला मनात आलं तसा निर्णय घेता येत नाही. तुम्ही ह्या सगळ्या सदस्यांचं मत असतं की ह्या सगळ्या सदस्यांचा मुद्दा असा असतो की ह्या सगळ्या सदस्यांनी ते विचारपूर्वक मत दिलं पाहिजे. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.